हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या घ्या फुकट या कट्ट्यावर. तर हे बघा, आज आमची अशीच आम्ही असं जनरली दुपार म्हणजे बसतो गप्पा मारत मैत्रिणींनी. तर मग असंच विषय चालला होता. तर पोरं आगाव झाले, असं झालं तसं झालं, पुरी आगाव झाल्या, पोरं आगाव झाले. तर मग वर बदल होत चालला आहे. तो बदल आपण स्वीकारायला पाहिजे बा. स्वीकारायचं तर स्वीकारायचं, काय काय बदल स्वीकारायचे माणसाने. आता सगळे जनरेशन गॅपच्या नावाखाली सगळे काय म्हणतात, येणारे बदल स्वीकारा. सगळे बदल स्वीकारा आणि सगळे स्वीकारायलाच लागतात. वरवर बदल होत चालला आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. मग असंच म्हणजे काही दिवसांनी काय होईल बरं. आता म्हणजे असं चाललं होतं का म्हणलं, बघा आता बदल सगळ्या गोष्टीतले बदल सगळेच संपुष्टात येत चालले. संस्कृतीच्या नावाखाली काय काय ते पण सगळं असं संपुष्टातच आलं आहे. तर मग आता बदल म्हणजे नेमका काय लागला. आता बघा, पहिले सुसंस्कृतपणे लग्न व्हायचे, साळंकृत लग्न म्हणजे लग्न व्हायचे. त्याच्यानंतर लव्ह मॅरेज आले, लव्ह मॅरेज झाले, आता ट्रायल मॅरेज आले, आता लव्ह इन रिलेशनशिप आली. म्हणजे हे असं वर हे स्वीकारतच काय नाही, स्वीकारतातच ना सगळे. मग तसं आता एकच बदल राहिलं यायचं त्याच्यामध्ये. तो म्हणजे काय होईल आता माहिती आहे का. पहिलं मुली म्हणजे पहिल्या मुली काय होत्या, सुसंस्कृत होत्या. आलं तरी जे आईवडिलांनी बघून दिलं त्याच्याशी करायचे, किंवा नाही बी पसंतीची वेळ व्हायची. मुलींच्या किंवा मुलांच्या एवढं हे दिलं जात नव्हतं, असं होतं वरवर. आत्ताच्या मुली पण खूपच हे झाल्यात, मुलं पण खूपच हे झालं. मुलांना अशी बायको पाहिजे, तशी बायको पाहिजे. मुलींना पण असा नवरा पाहिजे, तसा नवरा पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, त्याचं हे पाहिजे ते पाहिजे, त्याला शेती पाहिजे. शेतीत बघा, एक मिनिट मी तुम्हाला सांगते, शेतीत हिला पाऊल टाकायचं नसतो आहे, पण हिला शेती कशाला पाहिजे हे काही मला कळत नाही. भले बिचारीला ती शेती विकून इकडं काय करायचं असतं का काही मला माहीत नाही, पण असते मुलींचा विचार का शेती बी पाहिजेच. तर मग हे पाहिजे ते पाहिजे. मग आता याच्यात एवढाच बदल होईल का, पहिल्या मुली लग्न करून आईवडिलांच्या गळ्यात पडून रडायच्या आणि सासरी निघायच्या. आता काही दिवसांनी असं होईल, लग्न होईल, मुलं आईवडिलांच्या गळ्यात पडतील आणि त्यांच्या सासरी नांदायला येतील. बस आता एवढाच बदल राहिला व्हायचा. आणि तेवढा तो काय बदल राहिला, आणि तो बी आता थोड्या दिवसातच आपल्याला तो बी बदल बघायला भेटणारच आहे. असं आता विचार करा, प्रत्येकजण असंच म्हणते तसंच म्हणते. मुलींच्या अशा डिमांड वाढल्यामुळे मुली असूनही मुलांना बायको भेटणं असं झालं आहे. मग काही दिवसांनी हाच बदल येणार आहे. बिना लग्नाचं राहण्यापेक्षा बाबा कसं का व्हायना लग्न होऊ देत, मी तुझ्या घरी बरी नांदायला येतो, पण आपण लग्न करूयात, असं होणार आहे. आणि आईवडिलांना बी वाटण, जाऊ दे बाबा, तो नांदायला का जायना, पण त्याचा संसार सुखाने होतो आहे ना, तर हो दे. मग बदल आता एवढाच राहिला आहे का, पहिला मुली आईवडिलांच्या गळ्यात पण रडायच्या आणि सासरी निघायच्या. आता काही दिवसांनी लग्न झाल्यानंतर मुलं आपल्या आईवडिलांच्या गळ्यात पडतील, रडतील आणि गपचूप नांदायला त्यांच्या सासरी निघून येतील. बस एवढाच काय तो बदल राहिला आता.